स्मार्ट सुगरण होण्यासाठी उपयुक्त किचन टिप्स. नंबर 1. तुमच्या दैनंदिन जीवनात पाण्याचे प्रमाण वाढवा. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे आणि तुमचे शरीर हायड्रेट ठेवावे. नंबर 2. गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा लवकर प्रभाव होतो. नंबर 3. पेरूचे पान खावे, याने विस्मरण होत नाही. नंबर 4. साजूक तूप कोमट करून नाकामध्ये काही थेंब टाकल्याने घोरणे बंद होईल. नंबर 5. तोंडामध्ये छाले असल्यास केळ्याची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो. नंबर 6. जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल किंवा उदास वाटत असेल तर 2 ते 3 काजूचे नियमित सेवन केल्यास बरं वाटेल. नंबर 7. जेवताना कधीही पाणी पिऊ नये, त्याचा पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच नेहमी जेवणानंतर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे. नंबर 8. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. मोसंबीचा रस प्यायल्याने त्वचा चांगली होते. नंबर 9. मातीच्या भांड्यातील किंवा माठातील पाणी पिल्याने वजन कमी होते. नंबर 10. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कॅस्टर ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. नंबर 11. कपड्यावरील तेलाचे डाग घालण्यासाठी त्या जागेवर थोडे पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. नंबर 12. आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. नंबर 13. मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत होतात. नंबर 14. पोटात दुखत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी हिंग गरम पाण्यात विरघळवून एका कपामध्ये घेऊन चहाप्रमाणे प्या. नंबर 15. गरम पाण्यासोबत खजूर खाल्ल्यामुळे घशातील खवखव समस्यांपासून आराम मिळतो. नंबर 16. आंबा खाल्ल्यामुळे आपले हृदय मजबूत होते, तसेच त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात आणि भूक वाढते. नंबर 17. दुधामध्ये वेलची टाकून दूध पिण्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो. नंबर 18. छातीत दुखत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल तर लिंबू पाणी प्यावे. नंबर 19. लोणीमध्ये केशर मिसळून ओठांवर लावल्याने काळे ओठ गुलाबी आणि मुलायम होतात. नंबर 20. पोटात दुखत असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी हिंग गरम पाण्यात विरघळवून एका कपामध्ये घेऊन चहाप्रमाणे प्या. मंडळी, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा. धन्यवाद.